सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब, तुम्ही मुख्यमंत्री असताना बी तुमची भूमिका चुकली होती, तुमची कृती चुकली होती. आम्ही त्यावेळेला तुमच्या जवळ येऊन याबाबत बोलण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही लक्ष दिलं नाही. आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये तुमचे मंत्री होते गुलाबराव पाटील, ज्यांना तुम्ही काय कोणती तोप म्हणायचे, रामजाने ठाण्यावाग म्हणायचे का मैदानी तोप म्हणायचे. पण त्यांनी जेव्हा आमच्या जळगाव शहरामध्ये जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये भ्रष्टाचार केला, त्याची तक्रार तुमच्याकडे मांडायची होती आणि पोचली पण होती, पण तुम्ही त्यांना अभय दिलं. यावरनं आम्हाला एक तुमच्या कामकाजावरनं, तुमच्या धोरणावरनं एक संशय येतो की तुम्हाला भ्रष्टाचारी लोकांशी प्रेम आहे. जर तुम्ही एक मंत्री होते, वनमंत्री, कोणी संजय राठोड नावाचे, त्यांच्या विरोधात काही महिलेबाबत आक्षेप आल्या, तुम्ही त्यांना मंत्रीपदावरून काढलं होतं. मग हेच काम तुम्ही गुलाबरावात काय केलं नाही? काही तुमचं काही साठवलं होतं का या भ्रष्टाचारामध्ये? आमचा तर संशय येणारच आणि तुम्हाला याची उत्तरं द्यावीच लागणार. आणि जेव्हा ते गुलाबराव तुम्हाला सोडून चालले गेले, पळून गेले असं आमच्या जंगलामध्ये, तेव्हा तुम्ही गद्दार 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 ओरडत होते. असं कसं? जोपर्यंत ते तुमच्या खांद्याकड्यावर होते तोपर्यंत ते मैदानी तोप होते, ते उपनेते होते, ते शिवसैनिक होते. आणि जेव्हा तुम्हाला सोडून गेले तेव्हा ते गद्दार झाले, असं नाही होऊ शकत. ठाकरे साहेब ते ऑलरेडीच गद्दार होते आणि याची माहिती तुम्हाला होती, असं मी तुम्हाला ठामपणे सांगतो. उलट अर्थी राज्यपाल महोदय भगतसिंग कोश्यारी यांनी आमची भेट घेतली, आम्हाला भेट दिली 2 वेळा आणि आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्या माणसांनी तुम्हाला कळवलं असेल असं वाटतं. त्याचप्रमाणे राज्यपाल महोदय भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे आम्ही काही अपील घेऊन गेलो होतो, जी अपीलसुद्धा तुमच्या विरोधात होतं. राज्यपाल नियुक्तीची काही 12 लोकांची आमदार म्हणून विधान परिषदेमध्ये नियुक्ती करतात, त्यामध्ये तुम्ही आमच्या जिल्ह्यातील एकनाथ खडसे यांचं नाव घेतलं होतं. का घेतलं होतं उद्धव साहेब? का घेतलं होतं? आणि मग व्यक्ती ऑलरेडी राजकीय असताना, ऑलरेडी मंत्रिपदावर असताना आणि भ्रष्टाचार करणे यांना भाजपाने किकोट केलेलं असताना तुम्हाला काय प्रेम दाटून आलं यांच्याविषयी? कुठेतरी तुमच्याबाबत लोकांना एक संशय वाटायला लागतो की उद्धव साहेब ठाकरे साहेबांना हे का बरं आवडले. तुम्ही म्हणाल की मला शरद पवारने प्रेशराईज केलं. जर तुम्हाला असं कोणी प्रेशराईज केलं, मग तुम्ही त्या दबावाखाली येऊन जाणार आणि चुकीच्या लोकांना विधान परिषदेमध्ये नियुक्त करणार का? ॲब्सोल्युटली रॉंग, ॲब्सोल्युटली रॉंग. याचं स्पष्टीकरण तुम्हाला द्यावं लागेल. दिलं तरी लोकांना पटणार नाही. काहीतरी याच्यात दुष्ट हेतू असलाच पाहिजे. आता हे ठाकरे साहेब, तुम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये येता, विधानसभेसाठी तुम्ही उमेदवार शोधता. आता तुम्ही कोणत्या उमेदवाराकडे येतात? कोणत्या उमेदवाराकडे येतात? आम्ही जाणतो. जळगावमध्ये राहणारा माणूस कसा आहे हे आम्ही जाणतो. कदाचित तुम्हालाही माहिती आहे. तुम्ही जळगावमधील जर समजा कोणत्याही लुटारू, चोर, लुख्खा, गुंड, गुन्हेगार यांना जर उमेदवारी दिली, आम्ही तुम्हाला सहकार्य करणार नाही. तुम्ही जरी म्हणत असाल की बा आमचा पक्ष पडला, आमचं पक्षचिन्ह पळवलं, माझा बाप पळवला, ती सहानुभूतीसाठी तुम्ही बोलू शकतात, पण ती सहानुभूतीसुद्धा काही उरलेली दिसत नाही. कारण तुम्ही जर समजा चोरांचा त्यागच करत नसाल तर मग ही सहानुभूती काही वाटणार नाही आम्हाला. आणि तुमचा पक्ष फोडला असं म्हणण्यापेक्षा तद्दन तुमच्याकडे 40 लोक जर समजा असे बदमाश होते, तुम्ही याच लोकांना अंगखांद्यावर वाढवलं, पोचलं, मोठं केलं, मंत्री बनवलं, ही चूक नाही का तुमची? आजसुद्धा तुम्ही तीच चूक करीत आहात. माझ्या जळगाव जिल्ह्यातील जर तुम्ही चोरांना, गुंडांना, डाकूंना, भ्रष्टाचारांना लोकांना जर तुम्ही उमेदवारी दिली तर आम्ही जळगावचे लोक तुमच्या बाबतीत चांगला विचार करणार नाहीत. आणि म्हणून माझं अपील आहे तुम्हाला, तुम्ही एक पक्षप्रमुख आहात, माझे मुख्यमंत्री होते, तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आहे, तुम्ही नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात, म्हणून असं काही समजू नका की मराठे डोळे लावून तुम्हाला मतदान करतील. नाही. आता लोकांना कळायला लागलं आहे की आम्ही चोरांना साथ देणार नाहीत. तर तुम्ही आतापासूनच चोरांना दूर ठेवलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि जर समजा तुम्ही तेच ते पुन्हा आधी 40 चोर होते, आता नवीन मी चोर भरती करत असाल, हे काही आता जनतेला मान्य नाही. म्हणून तुम्ही आता विचार केला पाहिजे की आपण चांगली माणसं आपल्या पक्षात घेतली पाहिजे. आणि जर घेतली नाही तर मला असं वाटतं की आम्ही जळगावचे लोक मतदान करताना वेगळा विचार करू. जरी भाजपच्या विरोधातलं आज वातावरण असलं तरी ते वातावरण तुम्हाला पोषक नाही हे लक्षात घ्या. तरी ते वातावरण राष्ट्रवादीला पोषक नाही हे पण लक्षात घ्या. त्याचं कारण असं कोण शिवसेनेचा माणूस आहे जो जनतेचे प्रश्न मांडतो?
रस्त्यावर इतके खड्डे पडले आहेत, खूप मोठं करप्शन झालेलं आहे आणि पैसा खर्च करूनही रस्ते बनलेले नाहीत. शिवसेनेची माणसं का बोलत नाही? का बोलत नाही? कारण हे सगळी भाजपची गोतावळा आहे. हा सगळा भाजपचा गोतावळा आहे नात्या पाट्यातला. आणि म्हणून सगळ्यांचे हेतू सारखेच आहेत. कोणी काका मामा बाचा याई बाई जवाई असा हा जो गोतावळा आहे. त्यामुळे तुमच्या पक्षामधील कोणत्याही माणसाने जळगावमधील भ्रष्टाचाराबाबत, जळगावच्या रस्त्याबाबत, जळगावच्या नगरपालिकेच्या कामकाजाबाबत, बांधकाम खात्याच्या बाबत, जलसंपदाच्या बाबत, तुमच्या शाळा शिक्षण यांनी केलेली लुटमारबाबत कोणताही माणूस बोलत नाही. का? त्याचं कारण आहे हे वळण तुम्ही लावलेलंच नाही आहे आणि मुद्दाम तुम्ही अशीच माणसं सिलेक्ट केली. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचा एकही माणूस बोलत नाही. का बोलत नाही? अरे काय तुम्ही नेत्यांच्या बॅनरला चप्पल मारणे हा काय राजकारणाचा प्रकार झाला का? शेण मारणे हा काय राजकारणाचा प्रकार झाला का? अरे विरोधच करायचा असेल तर विरोध विचारांनी करा, विरोध कर्माने करा, असं माझं म्हणणं आहे. आणि जर तुम्ही करत नसाल तर उद्धव ठाकरे साहेब यावेळेला विधानसभेला सुद्धा तुम्हाला काही चांगलं हाती लागणार नाही आणि तुम्ही तेच रडत बसाल की वा माझा विश्वास केला, माझं असं केलं, माझं तसं केलं आणि आता हे काय ऐकणार. तुम्हाला प्रामाणिक राजकारण करावं लागेल. या कधीतरी जळगावला भेटू आपण. आमच्यासारखी अनेक माणसं काम करतात पण तुम्ही अशा चांगल्या लोकांची दखल घेत नाहीत. का घेत नाही? म्हणजे तुम्हाला अजूनही चोर आवडता का? गुंड आवडता का? लुटेरे आवडता का? गुन्हेगार आवडता का? भ्रष्टाचारी आवडता का? नाही, हे चांगलं नाही. याचा तर आता जनतेमध्ये विचार सुरू झालेला आहे की ठाकरे साहेबांना चांगली माणसं का आवडत नाहीत.